सांगलीमध्ये पुढारी ॲग्री पंढरी कृषी प्रदर्शनाचं मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आलं। ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मोळीक, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं। प्रात्यक्षिक युक्त कृषी प्रदर्शन ही दैनिक पुढारी ॲग्री पंढरीची ओळख आहे। पुढारी ॲग्री पंढरीचं हे 4थं वर्ष आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये प्रात्यक्षिक युक्त कृषी प्रदर्शन दाखवण्यात येतं। सुमारे 50 पेक्षा अधिक प्रकारच्या पिकांचे प्लॉट या ठिकाणी तयार करण्यात आले। या प्रदर्शनामध्ये शेतीपूरक आणि पशुपालनपूरक अनेक स्टॉल्सही लावण्यात आले। दैनिक पुढारी शेतकऱ्यांबाबत नेहमीच अग्रेसर आहे। पुढारीनं शेतकऱ्यांच्या बाजूनं नेहमीच लढा दिलाय। ऊस तसंच दूध दराबाबत पुढारीनं नेहमीच शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनं भूमिका घेतली आहे। आसमानी आणि सुलतानी संकटापासून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी इन्कम बेस्ड मॅनेजमेंटचा कायदा करण्यात यावा, यासाठी पुढारीकारांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं। तर शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न जे आहे सगळं दुधापासून ऊसापासून ते कापसापर्यंत ह्या सर्वांना उत्पादन आधारित बाजारभावाचा सरकारने कायदा करावा, यासाठी पुढाऱ्यांनी पुढाकार घ्यावा आणि ते घेतला तर कळेल निश्चित। त्याचं कारण बरंच त्याला चर्निंग झालेलं आहे आत्तापर्यंत। तर हे करताना दुसरंही बघावं त्यांनी की आसमानी सुलतानी कुठल्याही संकटापासून नुकसान झालं उत्पन्नाचं तर परदेशातल्या देशाप्रमाणे, कारण जागतिक व्यापार परिषद मानतो आपण, तर इन्कम रिस्क मॅनेजमेंटचा कायदा करावा। तो केला तर तुम्हाला इन्कम टॅक्स देणारा शेतकरी भेटेल, पेन्शन घेणारा शेतकरी भेटेल। आज पुढारी ग्रुपतर्फे आयोजित केलेले पुढारी कृषी पंढरी या कृषी एक्झिबिशनमध्ये भेट दिलेली आहे। इथे खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह प्लॉट्स आणि त्याचबरोबर कृषी आणि त्याच्या अनुषंगिक बाबीच्या प्लॉट्स त्याचे स्टॉल्स आयोजित केलेली आहे। ते खूप छान आहे आणि याच्याच बाबतीत मी पुढारी मॅनेजमेंटला हार्दिक शुभेच्छा देतो। थँक्यू। सर्व शेतकरी आणि कृषी वर्गातील सर्व उत्साही लोकांसाठी खूपच छान संधी आहे इथे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह प्लॉटिंग, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला तिथे पिके उगवलेले आहेत। मागच्या 4 महिन्यामध्ये यांनी विशेष प्रयत्न करून एक वेगवेगळ्या प्रकारचे वाण इथे उगवलेले दिसतात आणि ते खरंच इथला एक चांगला भेट देण्यासारखी गोष्ट आहे। तसेच बाकी जे स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये देखील नवीन तंत्रज्ञान तसेच सोपे सुलभ तंत्रज्ञान शेतकऱ्यांना बघता येतील अशा पद्धतीने इथे मांडलेले आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी वर्गाने इथे भेट द्यावी असं मी त्यांना आवाहन करते आणि पुढारी परिवाराचे मी अभिनंदन व्यक्त करते, तसेच त्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद। आणि यानंतर न्यूज आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा पुढारी न्यूज।